तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे आणि आज आपण जाणार आहे कोल्हापुरी चवीचा उतारा चाकायला आणि ते कुठं हॉटेल 712ला। त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना ते आपण ट्राय करणार आहे जाऊन। आता मस्त पैकी त्यांच्या हॉटेल जसं आम्ही पोहोचलो, हॉटेलला पोहोचल्यानंतर त्यांच्या इथलं जे म्हणजे त्यांचं जे हॉटेल आहे ना ते आपल्या गावाकडे जसं मातीची घर असतात ना त्या टाइप मध्ये एक नंबर आहे। त्याच्यामुळे आपण गावाकडच्या मातीत जाऊन आपण हॉटेल 712च्या आतमध्ये जाऊन मस्त असं डिलिशियस फूड ट्राय करणार आहे। त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना ते कसं भेटते आणि रांगडी जेवण आज आपल्याला ट्राय करायला भेटेल। मग चला वेळ न घालवता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मस्त पैकी हॉटेलच्या आतमध्ये जाऊन त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना ते ट्राय करूया। तुम्हाला पण सांगतो यांच्या जेवणाची कॉपी करायची नाही। असलं वातावरण आणि त्या 712चं जेवण म्हणजे विषयच हार्ड। चला आता जेवण ट्राय करूया। हॉटेलच्या आतमध्ये आलो आणि त्यांच्या इथलं जे अँबियन्स आहे ना ते बघून काढलं। अँबियन्स तर एक नंबर आहे, म्हणजे एकदम गावाकडे आल्यासारखं फील आला। आणि तुम्ही जर असं मस्त 712ला जेवण कधी ट्राय केलंय का मला माझ्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगा। आणि नसलं केलं मी आता यांच्या इथलं जेवण ट्राय करतो, यांच्या इथली जरा चांगली डिश ट्राय करतो आणि तुम्हाला पण सांगतो डिश कशी आहे, मग तुम्ही पण येऊन ट्राय करा। मस्त पैकी आता त्यांच्या इथलं जे मेन्यू कार्ड आहे ना ते वाचून काढले आणि त्यांच्या हॉटेलच्या मेन्यू कार्ड मध्ये मला एकदम म्हणजे डिलिशियस एक डिश आढळली, म्हणजे धनगरी चिकन थाळी। आता आपण ती धनगरी चिकन थाळी आहे ना ती ट्राय करून बघूया। ह्याच्या आधी आपण चिकन थाळी ट्राय केली ती, पण धनगरी चिकन नव्हतं ट्राय केलं। आता धनगरी चिकन थाळी ट्राय करून बघू कशी लागत्या आणि त्याच्यावर आता आपण ऑर्डर देऊन टाकूया। ऑर्डर देऊन झाली की आपण त्यांच्या किचन रूम मध्ये जाऊ आणि त्यांच्या इथे जे भाकऱ्या वगैरे तयार करतात ना ते तुम्हाला दाखवतो। चला खरं सांगायला गेलं तर सातारकरांचं प्रेम आणि चिकन आणि मटन याचा काही विषयच नाही। कारण की त्यातल्या त्यात आपण जर आता प्रत्येक ब्लॉग मध्ये आपण वेगवेगळं ट्राय करतच असतोय। सातारकरांना काय मटन आणि चिकन आवडतं काय बोलायलाच नको, आणि त्यातल्या त्यात तांबडा रस्सा पांढरा रस्सा म्हणजे त्यांचं प्रेमच घेऊ। आता त्याचबरोबर आता आपण त्यांच्या इथलं जी चिकन धनगरी थाळी आहे ना ती मागवल्या, आता ती ट्राय करून बघूया। त्यात स्टार्टिंगला जर बघायला गेलं तर थाळीमध्ये मस्त असं आपल्याला चिकन दिलंय, चिकन असा रस्सा मध्ये आहे, त्याच्या साईडलाच रस्से आहे ती दोन आणि बाजूला कांदा लिंबू आहे, बरोबर आपल्याला मस्त अशी बाजरीची भाकरी भेटल्या। आता आपण ते मस्त ट्राय करून घेऊया आणि ते कसं लागतंय ते तुम्हाला सांगतो। मस्त अशी आता भाकरी तोडतो मी, भाकरी पण भारी आहे, लाल लाल भडक रस्सा, सातारकरांची आवड। वास एवढा भारी येतोय की आता ते खाऊन बघूया कसं लागतंय।
त्यांच्यातली जी टेस्ट आहे ना लाजवाब आहे आणि ह्या टेस्टला तोड नाही. कारण की आपण घरी जसा रस्सा करतो ना त्या टाईप मध्ये रस्सा आहे, झणझणीत एकदम आहे रस्सा. झणझणीत खायची सवय पूर्ण सगळ्या सातारकरांना असते, त्यामुळे काय विषय नाही. पण तुम्ही एकदा इथली जी थाय आहे ना ती ट्राय करायला यावंच लागते हॉटेल 712ला. त्यांच्या इथला जो रस्ता आहे ना एक नंबर आहे. रस्सा तर ट्राय केला, त्याच्या बाजूला अजून आपल्याला एक रस्सा भेटलाय, तो पण आपण ट्राय करून घेऊया. रश्श्याच्या बाबतीत आहे ना हॉटेल 712चा नाद करायचा नाही. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला पण असं मस्त असं डिलिशियस फूड ट्राय करायचं असलं ना तुम्हाला पण यावं लागतं. यांचा पत्ता पण एकदम सोपा आहे. आपल्या सातारला जाताना शेंद्र्यात आला ना की तिथंच हॉटेल 712 म्हणून त्यांची शाखा आहे. तिथे येऊन तुम्ही एकदम भारी असं त्यांच्या इथलं कोल्हापुरी चवीचा जो आनंद घेऊ शकता आणि त्यांच्या इथलं कोल्हापुरी चवीचं जेवण आहे ना ते मस्त असं ट्राय करू शकता. कशाला वेळ घालवताय, लवकरात लवकर या आणि आपल्या हॉटेल 712ला व्हिजिट करा. त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना ते मस्त असं जेवण ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.